नमस्कार मित्रांनो, आपल्या फिल्मी राजकारण चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा राजकीय चेहरा आणि त्यांची संघर्षमय वाटचाल म्हणजेच नाना पटोले। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः विदर्भात नाना पटोले यांचे नाव चर्चेत आहे। आज आपण त्यांचा राजकीय प्रवास, संघर्ष आणि त्यांच्या पुढील पावलांचा विचार करूया। नाना पटोले यांचा जन्म आणि प्रारंभिक जीवन। नाना पटोले यांचा जन्म 5 जून 1963 रोजी महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सुकडी या गावात झाला। त्यांचे मूळ नाव म्हणजे नरेंद्र फल्गुनराव पटोले। त्यांच्या वडिलांचे नाव फल्गुनराव पटोले। ते एक शेतकरी होते। साध्या ग्रामीण कुटुंबात वाढलेल्या नाना पटोलेंनी त्यांचे शिक्षण त्यांच्या गावात सुकडी येथे केलं। त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी स्नातकोत्तर झाले। शैक्षणिक जीवनातूनच त्यांनी सामाजिक कार्याची आणि नेतृत्वाची दिशा ठरवली। व्यक्तिगत जीवनावर बोलायचं झालं तर नाना पटोले यांच्या पत्नीचे नाव सरिता पटोले आहे। त्यांना 2 मुलंसुद्धा आहेत। राजकीय सुरुवात। नाना पटोले यांचे शिक्षण त्यांच्यासाठी फक्त डिग्री मिळवण्यापुरतं नव्हतं। त्यांनी त्यातून राजकारणातील ध्येय आणि समाजसेवेचे महत्त्व ओळखलं। शेतकरी कुटुंबात येऊन शिक्षणाच्या जोरावर त्यांनी आपल्या आयुष्याला वेगळं वळण दिलं। त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात 1992 मध्ये साकोली तालुक्यातील सानगडी मतदारसंघातून जिल्हा परिषद उमेदवार म्हणून झालं। त्यांनी 1992 मध्ये सानगडी मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणुकीत उभं राहिले आणि त्यांनी विजय मिळवला। त्यांच्या यशानंतर यादवरावजी पडोळे म्हणजेच आजचे जे प्रशांतजी पडोळे आहेत त्यांचे वडील हे त्या काळात सहकारी बँकेचे अध्यक्ष बनले आणि त्यानंतर नाना पटोले हे बँकेचे संचालकसुद्धा निवडून गेले। नंतरच्या काळात 1999 साली नाना पटोले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून घडी या चिन्हावर आमदारकीसाठी प्रथमच निवडणुकीत विजय मिळवला। त्यानंतर 2004 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षातून लाखांदूर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि दुसऱ्यांदा आमदार बनले। नंतरच्या काळात ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि 2009 मध्ये त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली, परंतु अपक्ष उमेदवार म्हणून टोपली चिन्हावर निवडणूक लढवताना त्यांचा पराभव झाला। त्यानंतर 2014 मध्ये नाना पटोले यांनी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करत मोठा विजय मिळवला। हा विजय मोदी लाटेचा परिणाम मानला जात होता, ज्यामध्ये पटोले यांचा राजकीय कद वाढला। भाजप सोडून काँग्रेसमध्ये परत। भाजपमध्ये असताना पटोले यांनी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्यांच्या अस्वस्थतेचा अंदाज येत होता। शेवटी त्यांनी 2014 मध्ये भाजपला सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला। काँग्रेसमधील नेतृत्व। 11 जानेवारी 2018 मध्ये जेव्हा पटोले भाजपमधून बाहेर पडले, यावेळेस मात्र त्यांचं डायरेक्ट कनेक्शन राहुल गांधीसोबत झालं। त्यांनी पुढे राहुल गांधीच्या हस्ते काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यानंतर त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांना निवडण्यात आलं। त्यांनी शेतकरी, बेरोजगारी आणि सामाजिक न्यायाचे मुद्दे जोरदारपणे मांडले। अलीकडच्या काळात दावा केला की भाजपमधील अनेक असंतुष्ट आमदार काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या तयारीत आहेत आणि ज्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बळ मिळेल, असे हे नाना पटोल्यांचे वाक्य होते। मित्रांनो, नाना पटोले यांचा हा राजकीय प्रवास संघर्षमय आहे आणि अनेक आव्हानांना सामोरं जाऊन त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे। त्यांच्या पुढील राजकीय निर्णयावर महाराष्ट्राचं राजकारण किती बदलतं हे पाहणं महत्त्वाचे ठरेल। तुम्हाला हा माहितीपट कसा वाटला? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच महत्त्वाच्या राजकीय विश्लेषणासाठी आम्ही नेहमीच तुमच्यापर्यंत येत राहू। तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार।